नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी घरच्या साहित्यांमध्ये अगदी बाजारात मिळते अशी शेजवान चटणी तयार केली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग रेसिपी बनवायला सुरू करूया। तर इथं मी 50 ते 60 ग्रॅम बेडकी लाल मिरची घेतलेली आहे आणि याला आता 4 ते 5 तास पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजवून घेतोय अशा पद्धतीने। तर पाहू शकता 4 तासानंतर मिरच्या आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत, अगदी नरम झालेल्या आहेत। तर आपण याच्या आता सुरुवातीला देठ काढूया। अशा प्रकारे देठ काढू। तर अशा प्रकारे संपूर्ण देठ काढून घेतलेले आहेत आणि ही जी आपण मिरची भिजवलेलं पाणी आहे याच पाण्यामध्ये आपण याला उकळूया। सुरुवातीला तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि हाय फ्लेमवर आपण या मिरच्या याच्यामध्ये चांगले शिजवून घेऊया। एक 10 ते 15 मिनिट शिजवूया, कारण आपण याला पहिले भिजवून घेतलेलं आहे। तर झाकण झाकून शिजवूया, तोपर्यंत आपण याला लागणारे साहित्य घेऊ। तर यासाठी मी एक 30 ते 40 ग्राम लसूण घेतलेला आहे, बारीक चाकूने चिरून घेतलेला आहे आणि एक 15 ते 20 ग्राम अद्रक घेतलेली आहे। थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। एक 150 ग्राम तेल घेतलेलं आहे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा विनेगर घेतलेला आहे। तर आपण 60 ते 70 ग्राम मिरची घेतली आहे, त्याचा अर्धा लसूण आणि लसणाची अर्धी अद्रक घेतलेली आहे। तर पाहू शकता 15 मिनिटाच्या नंतर आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत। पाहू शकता अगदी सॉफ्ट झाल्या। तर आपण याला आता काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। तर पाहू शकता मिरच्या उकळल्यामुळे बऱ्याचपैकी निघून गेलेला आहे आणि जे बी मिरच्यामध्ये आहे ते आपण त्याच्यामध्येच ठेवणार आहे, कारण बियामुळे चटणी अगदी छान दिसते। तर हे पाणी आपण बाजूला ठेवूया, गरज पडली तर परत घेता येईल। तर पाहू शकता एक 10 मिनिटानंतर मिरची आपली बऱ्याचपैकी थंड झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेली आहे। तर ही इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि ही मिरची त्यामध्ये टाकून घेतो आणि याला थोडं जाडसर असं वाटून घेतोय जसं। तर पाहू शकता अशा पद्धतीने थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि आपण आता याची फोडणी करूया। तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि सुरुवातीला तेल टाकून घेतोय। चटणीसाठी तेल जरा भरपूरच घ्यायचं, कारण तेलामुळे जास्ती दिवस टिकते। तर तेल आपलं गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये लसूण टाकतोय। लसणानंतर आणि ह्या ज्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत आपण चिरून घेतलेल्या त्या टाकतोय आणि मंद आचेवर याला थोडं परतून घेतोय, जेणेकरून याच्यातला कच्चेपणा निघून जाईल। ते आपल्याला अगदी असं लालसर भाजून नाही घ्यायचं आहे, थोडासा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपल्या लसणाचा कच्चेपणा हा निघून गेलेला आहे आणि यामध्ये आपण आता या वाटलेल्या मिरच्यांचं मिश्रण टाकूया आणि मंद आचेवर याला असं मिक्स करूया। तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता थोडं पाणी घालू। तर हे जे पाणी आहे आपलं, हे जे पाणी उरलेलं आहे, तर या मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकूया थोडंसं आपल्या आवश्यकतेनुसार। तर पाहू शकता अशा प्रकारे हे जार विसळून घेऊन टाकतोय आणि याला मिक्स करून घेतोय। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया, 1 चमचा साखर टाकू
आणि याला मिक्स करू. आणि एक 9 ते 10 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर पाहू शकता 9 ते 10 मिनिटानंतर आपली चटणी शिजत आलेली आहे आणि पाहू शकता अगदी जाडसर असं टेक्स्चर आलेलं आहे. तर यामध्ये आपण आता विनेगर टाकूया. 1 चमचा विनेगर टाकतोय आणि याला मिक्स करून घेतोय. आणि टाकल्यानंतर आपण याला 1 मिनिटभर शिजवून घेऊया. तर पाहू शकता 1 मिनिटानंतर आपली चटणी जवळपास शिजत आलेली आहे. भरपूर असं तेल सुटलेलं आहे. तर आपण करूया गॅस बंद आणि 10 ते 15 मिनिटं याला असं वाफेवर ठेवून देऊ. तर पाहू शकता घरच्या साहित्यामध्ये अगदी मार्केटसारखी शेजवान चटणी तयार आहे. तर आजची रेसिपी जर आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.